आठवीच्या विस्तार सूत्रामधला पहिला पॉइंट आहे एक्स प्लस ए आणि एक्स मायनस बी चा विस्तार. सगळ्यात अगोदर आपण जसं की पहिल्याचा विस्तार बघितला होता त्याच पद्धतीने करायचं, फक्त पहा की चेंज झाले. तर काय होईल, तर इथे येईल एक्स प्लस ए आणि इथे येईल एक्स प्लस बी. बरोबर, ज्या वेळेस आपण ए चा वर्ग घेतला होता तसाच इथं घ्यायचा एक्स चा वर्ग. आणि जिथं 2ab घेतलं होतं तर इथं एक लक्षात घ्या की इथं ab अलग दिले, तर आपण इथं काय करू शकतो, गुणाकार करण्यासाठी ए प्लस बी आणि एक्स कॉमन असल्यामुळे एक्स आणि नंतर या दोन्हीचा काय करायचं आपल्याला इथं गुणाकार लिहायचा. अशा पद्धतीनं वरच्या याचं जे सूत्र आहे आपलं विस्तार, त्याचा आपल्याला इथं काय झालेला आहे, फॉर्म्युला मिळालेला आहे. आता आपण याच्यावर आधारित काही तुमच्या पुस्तकामधील जे उदाहरणे आहेत ते आपण इथं पाहणार आहोत की ते सोडवायचे कसे, जेणेकरून जर आपल्याला दिलेला असेल असं आल्याच्या नंतर त्याचा विस्तार कोणता होईल किंवा ते दिलेलं असेल किंवा याचा विस्तार काय होईल किंवा हे दिलेलं असेल तर त्याची राशी कोणती होईल, त्या पद्धतीने आपण त्याला आता सॉल्व्ह करू शकतो. तर बघा आपलं पहिलं गणित आहे, याच्यावरती आधारित आपलं पहिलं गणित सोडूया आपण, जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. बघा एक्स प्लस 2 दिले आणि एक्स प्लस 3 दिले. मग आपण हा फॉर्म्युला डायरेक्ट टाकू शकतो. आता एक्स वर्ग प्लस ए प्लस बी एक्स प्लस ए बी. मग या आधारावर सोडवायचं. याचा अर्थ हा झाला ए आणि हा झाला आता आपला इथं बी. पण चल समान असल्या कारणानं सॉरी हा ए होईल आणि हा इकडला बी होईल. तर एक्स वर्ग इथं तर चल एक्स दिलेला आहे म्हणजे एक्स वर्ग जशाला तसं राहणार, प्लस इथं काय दिले ए बी. ए किती दिलाय 2, बी किती दिलाय 3 आणि बाहेर जे आपल्याला एक्स दिलाय तर इथं एक्सच राहणार आहे, ते थोडी चेंज होणार आहे, प्लस ए बी. आता ए बी चा गुणाकार दिला म्हणजे ए आणि बी चा गुणाकार म्हणजे 2 गुणिला 3. चेक करा काय होईल, एक्स चा वर्ग जशाला तसा प्लस घेतलाय 3 आणि 2 5 आणि 5 गुणिला एक्स 5x प्लस 3 दुने 6. म्हणजे आपण काय करू शकतो, आपलं इथं उत्तर आलेलं आहे. याच्यावर आधारित प्रश्न काय विचारले जातात की एक्स वर्ग आणि एक्स वर्ग प्लस 5x अधिक 6 हे कोणत्या पदाचे अवयव आहेत किंवा याची राशी कोणती आहे, तर ती राशी काय यायला पाहिजे. बघा एक्स प्लस 2 आणि एक्स प्लस 3. आता अशा पद्धतीने आपण त्याच्यावरला पहिला पाहिलेला आहे.